श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विशेष अशी माहिती सांगणार आहे की किचनमध्ये जे काही शिळी चपाती राहते ती पण तुम्हाला सुख समृद्धी धन देऊ शकते, धनवान बनवू शकते। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सर्वांना। शिल्लक राहिलेले अन्न तुम्हाला बनवेल धनवान। घरात शिळी चपाती करतील तुमचे दुःख, दारिद्र्य आणि संकटे दूर। तर मित्रांनो, घरातील शिळे अन्न फेकण्यापूर्वी हा एक उपाय नक्की करा। मित्रांनो, जेव्हा तुमच्या हातात पैसा नसेल, आर्थिक तंगी असेल, जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद असतील, जीवनात सर्व बाजूने तुम्हाला फक्त अडचणीच अडचणी दिसत असतील, यातून बाहेर पडायचे कसे हा मार्ग सुचत नसेल, व्यापार, उद्योग, धंदा, फॅक्टरी, दुकान, नोकरी किंवा काहीही चालत नसेल, तर नुकसानातच नुकसान होत असेल, तर तुम्ही हा एक छोटासा उपाय एके दिवशी करावा की लहानात लहान उपाय केल्यामुळे तुमचे दिवस नक्कीच बदलतील। तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडेल, धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतात, जीवनातील सर्व अडचणी संकटे संपुष्टात येतात, तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते। लहान उपाय केल्यावर तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकेल, धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतील, पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील। पुरातन गोष्टी आहेत, पूर्वीपासून चालत आले आहेत, त्या आपण अंमलात आणून एकदा पाहिले तर फायदाच फायदा नक्की होऊ शकतो, तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल। चला या महत्त्वपूर्ण विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि एक व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार नक्की घडेल। स्वामींचा आशीर्वाद तुमच्या माथ्यावर नक्की राहील। व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊ देणार नाहीत। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपण नेहमी जेवण थोडं जास्त बनवतो, मग काही जेवण शिल्लक राहतं। भाजी किंवा पातळ भाजी, रस्सा भाजी नेहमीच संपते आणि पोळ्या शिल्लक राहतात। दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले अशी शिळी चपाती खायला टाळाटाळ करतात। जर तुमच्या घरात असं घडत असेल तर तुम्ही हे माहिती नक्की ऐकून आश्चर्य कराल। जर तुम्ही असे शिळे अन्न खाता तर तुम्हाला धनश्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही। आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की शिळ्यात लक्ष्मी वसते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा चुका पाहणार आहोत की ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर ते आजच बंद करावा, अन्यथा संपूर्ण घरावर संकट येऊ शकतं। तर संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका। मित्रांनो, स्वयंपाकघरात हे चूक कधीही करू नका। अशा चुका, विश्वास ठेवा, शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो, त्याला दारिद्र्याचा सामना नक्कीच करावा लागतो। मित्रांनो, शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णा सर्व देवी देवता निवास करतात। अशा घरात पवित्रता नक्की असते। असे घर नेहमीच अन्नधान्याने, धनदौलतीने भरलेलं असतं। ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्यांनी क्षुल्लक चुका समजून दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमचं घरात गरिबी नक्की येऊ शकते। मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्यांचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं असतं। शरीर स्वस्थ, आरोग्यवान असलेली व्यक्ती यशवंत, कीर्तिवंत होते। नेहमीच आपण उंच ध्येयापर्यंत पोहोचू इच्छितो, पण नशीब साथ देत नाही। आपण प्रयत्न तर करतो, पण आपले नशीब आपल्याला साथ अजिबात देत नाही। मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर नक्की प्रसन्न होणार आणि तुमची भरभराट नक्की होणार।
बऱ्याचदा काही स्त्रिया उठून लगेच स्वयंपाक करायला सुरुवात करतात. अंघोळ न करता स्वयंपाक करतात. सुरुवातीला स्त्रियांनी घर झाडून घेतलं पाहिजेत. रात्रभर घरात राहिलेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढली पाहिजे. झाडूच्या मदतीने आपण ती बाहेर काढू शकतो. झाडू आपली गरिबी दूर करतो, घरातील नकारात्मकता दूर करतो. किंवा मग स्वयंपाकघर पुसून घेतलं पाहिजेत. न झाडताच घरामध्ये स्वयंपाक करू नये. तर काही स्त्रिया अशा असतात की स्वयंपाक बनवायच्या आधी स्नान करत नाहीत, हात पाय तोंड स्वच्छ ठेवत नाहीत आणि तसंच स्वयंपाक करायला सुरुवात करतात. अशा वेळी ते अन्न दूषित होतं. असं झाल्यामुळे घरात आजार येतात. माता अन्नपूर्णा नाराज होते. अशा घरात दारिद्र्याचा वास होतो. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम देखील होतो. त्यामुळे असे चूक कधीच करू नका. नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा. असं केल्याने माता अन्नपूर्णा नक्कीच प्रसन्न होते. मित्रांनो, पूर्वीचं तुम्ही ऐकलंच असेल. आपले पूर्वीचे आजोबा पणजोबा वगैरे ते त्यांच्या सुनांना उठल्यानंतर आंघोळ पूर्ण म्हणजे सोवळ्या ओळीला खूप मान्यता द्यायची. आंघोळ केल्यानंतरच स्वयंपाकघरात प्रवेश असायचा. याच्या मागे काहीतरी शास्त्र असल्याशिवाय हे लोक असे वागत नव्हते. त्यामुळे तुम्ही या नियमाचे नक्की पालन करा. 2. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रीला स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा नक्की वाईट परिणाम होतो व शनिदेव सुद्धा रुष्ट होतात. अशा घरात कमावत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो. संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटले जाते. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं, गंगा जल शिंपडावं. असं केल्याने माता अन्नपूर्णा खुश होते आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळतं. तसेच मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळते. 3. आपल्या किचनमध्ये धारदार वस्तू ठेवू नये. तसेच बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, मिक्सर, ओव्हन या सर्व वस्तू जर खराब झाल्या असतील आणि जुन्या असतील तर त्या तसंच आपण स्वयंपाकघरामध्ये साठवून ठेवत असतो. त्यामुळे कुटुंबात ताणतणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात. अशा इलेक्ट्रिक वस्तू घरात ठेवू नका. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात 1 किंवा 2 पेक्षा जास्त सुरी, चाकू ठेवू नका. असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात अजून नकारात्मकता आकर्षित होते, ज्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो. 4. स्वयंपाकघरासमोर चपला, बूट, झाडू, पोछा कधीही ठेवू नये. तसेच हल्ली आता फॅशन देखील आली आहे की बऱ्याच स्त्रिया स्वयंपाकघरात देखील चप्पल घालून स्वयंपाक करतात. काहींना काही शारीरिक त्रास असतो, काहींना काय असतं, त्यामुळे त्या चप्पल घालून स्वयंपाकघरात फिरत असतात. यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात. संपूर्ण घराला दोष लागतो आणि आपल्या हातनं पाप देखील होतं. गरिबीचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे कधी चप्पल, बूट किंवा पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या. यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतो आणि माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकते. स्वयंपाकघर हे एक मंदिरासमान असतं. त्याचं पावित्र्य तुम्ही राखलंच पाहिजे. 5. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना श्री आणि अन्न अपवित्र करणं, उष्ट करणं टाळावं. असं केल्याने माता अन्नपूर्णाचा अपमान होतो. यामुळे घरात दारिद्र्यता येते. माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते. बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाच्या आणि मसाल्याची टेस्ट करतात. हे करणं योग्य नाही. शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका. यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुखशांती बिघडते. म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न कढईमधून किंवा भाजीच्या पात्रातून दुसऱ्या वाटीमध्ये थोडेसे अन्न काढून घ्यावे व त्याची चव चाखून बघावी. डायरेक्ट कढईमध्ये उष्टे चमचे किंवा उष्टे हात बुडवू नये. त्यानंतर ते अन्न प्रथम थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला. नंतर तुम्ही ते जेवू शकता. देवघरातील देवाला रोज करायचे अन्न बनवल्या जातात त्याचा नैवेद्य नक्की दाखवा. ते अन्न शुद्ध आणि सात्विक असावे. 6. मित्रांनो, स्वयंपाकघरामध्ये कधीही औषध आणि एक्सपायर डेट झालेल्या गोळ्या किंवा औषध कोणत्याही केमिकलच्या वस्तू ठेवू नयेत. यामुळे घरातील व कुटुंबातील लोकांना जेवणाप्रमाणे औषधे खाण्याची वेळ येऊ शकते. औषध नेहमी हॉलमध्येच ठेवावीत. 7. जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला क्षुल्लक समजू नका. असं मानलं जातं की अन्नात वारंवार केस येणे राहू केतूचे वाईट परिणाम आहे. जर असं घर नेहमीच गरिबी, दारिद्र्याचा सामना
करावा लागतो. अन्नात जर केस आला तर माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो. अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावं लागू शकतं. म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा. 8. वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नये. त्या वस्तू घरात ठेवल्यामुळे सदस्यांच्या गरिबीमध्ये वाढ होते. स्वयंपाकघरामध्ये आरसा लावतात, परंतु किचनमध्ये कधीही आरसा लावू नये. काय किचनमध्ये गॅस, चूल, शेगडी, स्टोव्ह हे अग्निदेवताचे प्रतीक मानले जाते. आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर घरात अशुभ मानले जाते. यामुळे घरात वाद विवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते. म्हणून ही चूक तुम्ही करू नका. 7. पोळीची कणिक घरामध्ये ठेवू नका. कधीकधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक, उरलेली कणिक, पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो. या कारणामुळे जेवणात अनेक समस्या निर्माण होतात. चला तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जाणून घेऊया की सगळे शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी काय योग्य. मित्रांनो, जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतो. कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की शिळी चपाती तुमच्यासाठी एवढी उपयोगी ठरू शकते. तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते जाणून घ्या. तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल. शिळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी शिळी चमत्कारापेक्षा कमी नाही. चपाती शरीराला तंदुरुस्त ठेवते, तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर सकारात्मक परिणाम करते. शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि आपल्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणं खूप फायदेशीर असतं. पचण्यास मदत करते. शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे, गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यापासून आराम मिळू शकतो. म्हणून शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे. याचा उपयोग नक्की करा. मित्रांनो, शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खा, पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे, खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकून देऊ नका, कारण अन्नाचा अपमान आहे. अशा परिस्थितीत जे व्यक्ती ते अन्न फेकत नाही, त्याला ग्रहण करून सन्मान देतो, त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. म्हणून यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे की शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी तिने तपासून पहा. जर शिळ्या चपातीला बुरशी येत असेल, तुम्हाला ती खूप हानिकारक ठरू शकते. दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू असते तेव्हा पहिले चपाती गोमातेसाठी काढा. जेवण करायला पूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला. जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला. तसेच मित्रांनो, शिळी चपाती, खराब झालेली चपाती, सडलेले अन्न कधीही गाईला खाऊ घालू नका. याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. माता लक्ष्मी प्रसन्न होण्याऐवजी तुमच्यावर रुष्ट होऊ शकते. असे काही उपयोग तुम्ही नक्की चपातीचा करू शकता आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट आणू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.